आनंद मिळतो ती गोष्ट माणूस आपल्यापासून दूर करत नाही. ज्या गोष्टीपासून माणसाला आनंद मिळतो ती गोष्ट माणूस आपल्यापासून दूर जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न करतो, किंवा ती वस्तू तो कोणाला देत नाही जी त्याला आनंद देते. मी आमच्या दगडूशेठला जेव्हा होतो की गुरुजी, ते गणपती बाप्पाला फळं यायची, फुलं यायची, म्हटलं पेढे यायचे, बर्फ्या यायच्या, म्हणाल ते सगळं येते हो, सगळं. पण मला आंबा आवडतो, त्यामुळे मी म्हटलं पेढे द्यायचो लोकांना, बर्फ्या द्यायचो, द्राक्ष द्यायचो, चिक्कू द्यायचो, म्हणाल ती सगळी फळं, म्हणाल ते सगळं द्यायचो. आंबे आले की माझ्या पिशवीत भरायचो. आंबे कोणाला मिळणार नाहीत का? आंबा मला आवडतो ना, त्यामुळे आंबा कोणाला द्यायचं नाही, बाकी सगळी फळं घेऊन जा. जे माणसाला आवडतं ते तो माणूस कधी दुसऱ्याला देत नाही. आता असा जर मी विचार केला तर म्हटलं मला श्रीखंड आवडते म्हणा, श्रीखंड मला आवडत असेल तर श्रीखंड कोणी खाल्लं? तोंडाने. मला आवडतंय ना, मग त्या तोंडाने श्रीखंड तोंडात ठेवायला पाहिजे होतं, पण तोंडात ठेवतं का? तोंड नरड्यात ढकलून देतं, ढकलून देतं. बरं, ते आतमध्ये ढकलत असताना जर यदा कशाची कोणी ठेवलं असेल तर त्याला सुद्धा ठेवून देत नाही हो. म्हणजे त्याला सुद्धा जीभ लावून 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 त्याच्यातनं काढतं सगळं, आणि ते सुद्धा नरड्यातनं ढकलून देतं. याचा अर्थ जिभेला आवडलं का? म्हटलं नाही. म्हटलं ज्या नरड्यातनं आतमध्ये गेलं पोटात, म्हटलं त्या पोटाला तरी आवडलं का? नाही. म्हटलं त्यांनी म्हटलं दुसरीकडे पाठवून दिलं. म्हटलं ज्या दुसऱ्याकडे पाठवलं त्याला तरी ते आवडलं का? नाही. म्हटलं त्यांनी तिसरीकडे पाठवून दिलं. मग श्रीखंड आवडलं कोणाला? माऊलीचा शब्द आहे फार. माऊली म्हटल्या, ज्यांनी श्रीखंड खाल्लं ना, वास्तविक पाहता त्यांनी श्रीखंड पाहिलं पण नाही, त्यांनी श्रीखंडाची चव पण नाही घेतली, त्याला श्रीखंड दिसतं कसं हेही माहिती नाही, पण न पाहता सुद्धा त्यांनी पाहिलं, न खाता सुद्धा त्यांनी खायलं, आणि न घेता सुद्धा त्यांनी घेतलं. पण एवढं सगळं करत असताना आनंद मात्र त्याचा कायम राहिला. त्याचा आनंद कायम राहिला. तो कोण आहे? तो मी आहे. मी म्हणजे कोण? या देहाला व्यापून राहिलेला जो आहे ना, त्यांनी त्याचा आनंद घेतला. आणि त्यांनी तो आनंद दुसऱ्याला दिला का? म्हटलं नाही. का? जेव्हा जेव्हा त्या श्रीखंडाची आठवण झाली तेव्हा तेव्हा त्याचा आनंद भरून आला. जेव्हा जेव्हा त्याला श्रीखंड कुठं दिसलं तेव्हा त्याचा आनंद पुन्हा जागा झाला. याचा अर्थ त्यांनी आनंद दिला का दुसऱ्याला? नाही. त्यांनी त्याच्या आठवणीमध्ये ठेवून दिला, आणि वेळ आल्यानंतर त्यांनी त्याच्या आठवणीतल्या श्रीखंडाची चव घेतली सुद्धा. त्यांनी चवही डोक्यात ठेवली, त्यांनी श्रीखंडही डोक्यात ठेवलं, ते खाल्लेलं पण लक्षात ठेवलं, सगळं ठेवलं. श्रीखंड कुठं राहिलं होतं? ते गेलं होतं कधी? पण नुसत्या आठवणीने आतमध्ये असणारं श्रीखंड जागं झालं. याचा अर्थ मी माझा आनंद दुसऱ्याला देत नाही. महाराज म्हणतात तद्वत, जो आनंद तुम्हाला हवा आहे तो एक म्हटलं नक्की करता आला पाहिजे. एक नक्की करा. आणि ज्याला हा एक नक्की करता आला ना, ज्ञानेश्वर महाराजांचा शब्द आहे, एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम, एक तत्व धिन्ना धिन धिन दात धिन दाते धिन्ना धिन्ना, एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम दृढ धरी मना, हरिसे करुणा येईल तुझे, येईल तुझे, एक तत्व नाम दृढ धरी मना, एक तत्व नाम, एक तत्व नाम, एक तत्व. म्हटलं तो एक नक्की करा. एक देव आहे खरा, अवघा नाशिला पसारा, एक देव आहे खरा. तो एकच नक्की करा. नाथ महाराजांचा अभंग आहे, एक ते एक एकासी कडे ना, उगेची कल्पना घेती वेडे, एकची सर्व ठाई, एकची हृदय वसे बापा. तो एकच आहे, त्या एकाला नक्की करता आलं पाहिजे. म्हटलं मग तो एक कोण आहे?
जो एक आहे तो मला आनंद देणार आहे. जो एक आहे तो आनंद. आता मी ज्या एकाला जवळ केलाय तो मला आनंद देतो का? म्हणजे मी एकाला कोणाला जवळ केला? बायको असेल, घर असेल, दार असेल, मुलं बाळं असतील, आप्तस्वकीय असतील, इष्टमित्र कुत्रगोत्र कलत्र असतील, स्थावर जंगम असेल, याच्यातलं जे मी एक म्हणून स्वीकारलेलं आहे, म्हटलं ते मला एकसारखा आनंद देतं का? तर म्हटलं त्यांनी काल दिलेला आनंद जसा होता तसा आज नाही, आज दिला तसा उद्या नाही. हे जर नक्की आहे म्हणजे त्या आनंदाला जर ओहोटणी लागतीये, तो आनंद जर कमी 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 होत जातो आणि एक क्षण असा येतो की तो आनंद नको असं वाटायला लागतं. मला सांगा, असा जर आनंद असेल की जो आनंद दिवसेंदिवस कमी 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 होत जातो, तो आनंद खरा का? जो आनंद मिळाल्यानंतर कधी कमीच होत नाही, उलट वाढतच जातो, तो आनंद खरा? आपल्याला ज्या आनंदाची अपेक्षा आहे तो आनंद असा की जो आनंद कधी संपूच नाहीये, जो आनंद कधी संपू नये आणि उत्तरोत्तर वाढत जावा, असाच मला अपेक्षित आनंद आहे का नाही? त्याला शास्त्रकारांनी निरतिशयं सुखम ममास्तु असा शब्द केला. म्हणजे काय? ज्या सुखाला दुःख हा शब्दच माहिती नाही असं सुख मी अपेक्षित करतो. ज्या सुखाला, ज्या आनंदाला दुःख हा शब्दच माहिती नाही, वेदना हा शब्दच माहिती नाही, भय हा शब्दच माहिती नाही, काळजी हा शब्दच माहिती नाही, चिंता हा शब्दच माहिती नाही, ते सुख आणि तो आनंद मी अपेक्षित करतो. मिळतो का? असं जर म्हटलं तर मिळत नाही, मिळत नाही. अपेक्षित मात्र तो आहे. काय झालं, एक मुलगा परीक्षेला बसला 10वीच्या आणि उद्यापासून परीक्षा चालू. हा मारुतीच्या देवळात, आणि मारुतीच्या देवळात जाऊन मारुतीला हात जोडले. मारुतराया, यंदा तरी पास कर बरं. तुला म्हटलं ही रुईची माळ घालतो, डोक्यावरती तेल ओततो, तुला तोंडाला काय तो गुळ चिकटवतो, म्हटलास तर शेंदूर भाजतो, म्हटलास तर नारळ फोडतो, म्हणशील ते करतो, पण यंदा परीक्षेत पास कर. का? माझी ही 22व्यांदी वेळ आहे. 22व्यांदा 10वीच्या परीक्षेला बसलाय, पास होईना. काय झालं तरी त्याचं आणि त्या परीक्षकांचं काही जमेना. शेवटी यांनी मारुतरायांना सांगितलं, देवा यंदा पास कर. आणि गावातली लोक म्हणायला लागली, काय? म्हटलं परीक्षेला चाललेला दिसतोय. म्हटलं हो. म्हटलं मग काय यंदा पंढरपूरची वारी थांबणार का चालू राहणार? नाही नाही, यंदा थांबणार म्हटला. म्हणजे आषाढी कार्तिकी, आषाढी कार्तिकी नाही म्हटलं, यंदा थांबणार. लोक हसायची, हो हसायची. याचा परिणाम यंदा त्यांनी ना बोर्डाला आपला पत्ताच बदलून टाकला होता की ज्या गावात आपल्याला कोणी ओळखत नाही. म्हटला पास नाही झालो तर गावातल्या लोकांना कळायलाच नको हा नापास झाला, म्हणून त्यांनी गावाचा पत्ताच वेगळा लिहून टाकला. झालं, यांनी सगळे पेपर दिले, परीक्षा दिली, काय द्यायचं ते केलं, आणि हा त्या गावात जाऊन राहिला. रिझल्ट लागला. आता पूर्वीच्या काळी काय पोस्टमन घरी येऊन पत्र देत नव्हता, लोक त्याच्याकडे जायची, आमचं काय पत्र वगैरे आले का? आणि मग सगळी पोरं त्या पोस्टमनच्या जवळ. रिझल्ट आहे ना, पोस्टमन म्हटला ज्याचं नाव घेईन, म्हटलं त्यांनी आपलं पत्र घेऊन जावं. ज्याला पत्र मिळालं तो पास झाला, ज्याला नाही मिळालं म्हटलं त्याचा पुन्हा निकाल लागला. झालं, यांनी एकेकाचं नाव घ्यावं, सगळ्यांनी हात वरती घ्यावा, माझं 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 म्हणून, आणि सगळी पत्र संपली. हा एकटा राहिला, म्हणजे आपला निकाल लागला. वाईट वाटलं, अरे अरे. पण बरं झालं म्हटला गावामध्ये थांबलो नाही, नाही तर पुन्हा गावातल्यांनी नावं ठेवली असती. म्हणून खिन्न मनाने उलटा फिरला निघाला. तसा पोस्ट मास्तर सुद्धा निघाला, आणि वळल्यानंतर पोस्ट मास्टरच्या लक्षात आलं की पायात काहीतरी पडलंय. काय पडलंय म्हणून पाहिलं तर एक पत्र पडलेलं होतं. त्यांनी ते पत्र उचललं, रिझल्टच होता तो. त्यांनी नाव वाचलं. नाव वाचल्याबरोबर त्या पोरांनी एकदम मागे वळला, मी 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 तो पोस्ट मास्तर पुढे आला आणि काय केलं त्यांनी, त्या पोराला घट्ट मिठी मारली, नाचला, घेऊन नाचला. का? बोर्डामध्ये पहिला आला होता तो, बोर्डात पहिला आला होता. म्हणजे 22 वेळेला पेपर लिहून तो बोर्डात पहिल्यांदा आलेला होता.
पोस्ट मास्तरला काय आनंद, आपल्या गावातला पोरगा बोर्डात पहिला आला, त्याला घेऊन नाचला. गावामध्ये कळलं की आपल्या गावातला पोरगा बोर्डात पहिला आला आहे, काय आनंद. बैलगाडी सजली, ढोल ताशे नगारे निघाले. गावातली लोक म्हटलं याला बैलगाडीमधून गावभर हिंडवत आहेत. कोणी गळ्यात हार घालतायत, कोणी पेढे देत आहेत, कोणी बर्फ्या देत आहेत, कोणी खाऊला पैसे देत आहेत. अरे काय मजा यायची. का गावातलं मिरवणूक, आपल्या गावातलं पोरगं बोर्डात पहिला आलं. हा आनंद जरा कुठं संपत्ती येतोय. एवढ्यात एक पांढरी शुभ्र कार तिथं उभी आणि त्याच्यातनं एक सुटापुटातला माणूस बाहेर आला. म्हटला सोमाजी गोमाजी कोपसे. म्हटलं ते बैलगाडीत आहेत बघा. तुम्ही कोण? म्हटलं मी महाराजांनी मला पाठवलंय. महाराजांनी पाठवलं. कोणाला? यांना नेण्यासाठी. हा बैलगाडीत बसलेला त्या बैलगाडीतनं खाली उतरला. म्हटला कोण? नाही तुम्हाला न्यायला गाडी आणली. म्हटला चला. काय आनंद, आयुष्यात कधी गाडीत बसला नव्हता. गाडी म्हटलं त्या गाडीत टुनटुन उड्या मारत मारत गाडी निघाली. हा गाडीतला आनंद जरा कुठं संपत येतोय असं वाटतंय. तो महालासमोर एक गाडी उभी राहिली ना, महालासमोर. हा त्या महालामध्ये त्या माणसांनी त्याला आणला. आतमध्ये त्याला खुर्च्यांवरती, अहो कोच असते, अमेरिकन कोच, त्या कोचावर बसला. त्या कोचाची गंमत अशी आहे, त्याच्यावर बसलं ना की उठताच येत नाही. इतके लुसलुशीत असतात की तो गेला खाली आणि पाय गेले वरती, उठताच येईना त्याला. कसा बसा त्याचा आनंद त्या कोचाचा घेतोय. एवढ्यात म्हटलं याच्यासमोर ते काजू पिस्ते बदाम वेगवेगळे फळं, त्याचं ताट. घ्या महाराज तुमच्यासाठी. अरे काय आनंद, वा. हा खातोय. म्हटलं खाऊन, म्हटलं किती खाणार, आपले खिशे भरतोय, इकडं भर तिकडं भर. ताटातलं संपेच नावं एवढं आणून ठेवलेलं. हा आनंद जरा कुठं संपत येतोय असं जे वाटतोय तो महाराजांची स्वारी समोर. आणि महाराज त्याच्यासमोर बसले. अरे दक्षकांत दागिन्यांनी म्हटलेले महाराज याच्यासमोर. त्यांनी महाराजांकडे पाहिला, उठला, नमस्कार करा. तुम्ही कशाला नमस्कार करता, मीच तुम्हाला नमस्कार करतो. म्हणून महाराजांनी त्याला नमस्कार केला. म्हटला अहो महाराज मला लाजवत आहे. नाही नाही नाही, माझ्या मुलीनी या वर्षी पण केला होता, जो बोर्डामध्ये पहिला येईल त्याच्याबरोबर लग्न करीन, आणि मला एकुलती एक मुलगी आहे म्हटला. तेव्हा आता तुम्ही माझे जावई व्हा. अरे काय आनंद, वा. हा मेल्यानंतर हे सगळं आपलंच की. तो आनंद जरा कुठं संपत येतोय असं वाटतंय. तर त्याच्या बायकोने त्याला कानात सांगितलं, महाराज म्हटलं तुम्ही बाबा होणार. मला सांगा या सगळ्यामध्ये दुःख नावाचा शब्द कुठं आला का? तो बोर्डात पास झाल्यापासून बाबा होणार इथपर्यंतचा सगळ्या प्रवासात दुःख नावाचा शब्द आला. काळजी कुठं आली, चिंता आली, व्यथा आली, काय आलं इथं? फक्त आनंद आला. आणि आपण सगळेजण असा आनंद अपेक्षित करतो, असा आनंद अपेक्षित करतो, हो का नाही? पण असा आनंद ज्या एकाच्या जवळ आहे म्हटलं तो एकच नक्की करता आला पाहिजे. आणि असा आनंद ज्याच्याकडे कायम स्वरूपी आहे ना, असा या जगामध्ये फक्त एकच आहे, त्याचं नाव आहे भगवंत. की त्या भगवंताकडे तो आनंद कायम आहे, तो कधीही संपत नाही. म्हणजे विहिरीला जसा झरा असतो ना, तसा भगवंताकडे आनंदाचा झरा आहे. हो म्हटलं तो कधी आटतच नाही, ती विहीर कधी रिकामी पडतच नाही, अखंड भरलेली असती, अखंड भरलेली, आनंदाने भरलेली ती नदी असते. महाराज म्हणतात अशी आनंदाने भरलेली नदी जर तुम्हाला मिळाली तर जीवनामध्ये दुःख राहील, शोक राहील, काळजी राहील, काय राहील? आयुष्यातलं हे सगळं संपून जाईल आणि तुम्ही आनंदाच्या सागरामध्ये न्हालो. म्हणून गोसावी महाराज म्हणतात हा आनंद जर मिळवायचा असेल तर काय करा? देव गजानन ध्यायी प्राण्या, देव गजानन ध्यायी. तू गणेशांचं ध्यान कर. पण दुर्दैवाने आपल्याला एक नक्की करता येत नाही, हे आपलं अडचण आहे. की आपल्याला एक नक्की करता येत नाही.
मला वाटतं माझी बायको आनंद देईल, कालांतराने फूस. म्हटलं मुलं आनंद देतील, म्हटलं तेही फूस. म्हटलं शेजारचे पाजारचे आनंद देतील, म्हटलं तेही नाही. म्हटलं नातेवाईक आनंद देतील, म्हटलं तेही नाही. कोण आहे आनंद दिला? कोणी नाही. जे जे दृश्य आहे ते सगळं आहे तोपर्यंत आनंद देतं, गेल्यानंतर दुःख देतो. हा इथला अनुभव आहे. मग महाराज म्हणतात, जे कायमस्वरूपी आनंद देत नाही त्या एकाला जवळ करण्यापेक्षा जे कायमस्वरूपी आनंद देते त्याला जवळ करा आणि त्या भगवंतालाच एकरूप व्हा. म्हटलं महाराज फार अवघड आहे हो, फार अवघड. का? कारण भगवंत बघायला शिकणं त्यालाच जमतो जो स्वतः भगवंत असतो, तोच ओळखू शकतो ना. आपण असं म्हणतो, व्यवहारातला शब्द आहे, समोरच्याची व्यथा त्यालाच कळते ज्याने ती व्यथा अनुभवलेली असते. बरोबर ना? समोरच्याची व्यथा त्यालाच कळते ज्याने ती अनुभवलेली असते. ज्याने ती अनुभवलेलीच नसेल तर त्याला ती कळेल कशी? कळेल कशी? समर्थांनी त्याच्यावरती शब्द केला आहे, आपणासी चिमुटा काढिला, तेणे जीव कळवळू लागला, आपणावरून इतराला ओळखीत जावे. म्हटलं तोच गरिबीतनं जो श्रीमंत झालेला असतो ना, त्याला गरीब माणसाला पाहिल्यानंतर वेदना नाही होत. का? कारण त्यांनी गरिबीतले चटके पाहिलेले असतात. पण जो उपजतच म्हणजे जन्मताच म्हटलं सोन्याचा चमचा घेऊन येतो, म्हटलं त्याला गरिबाचं दुःख काय कळायचं हो, काय कळायचं? उलट तो त्याच्यावरती हसतो, तो त्याला नावं ठेवतो, कारण गरिबी काय असते त्याला माहितीच नाही ना. ही अवस्था अशोकाची होती की त्याच्या वडिलांनी, त्याच्या आईनी, त्याच्या घरच्यांनी त्याला दुःख दाखवायचंच नाही ठरवलं होतं. कारण याला जर दुःख दिसलं ना तर म्हटलं हा याच्यात रमणारच नाही हे त्यांना माहिती होतं, म्हणून त्याला दुःखच दाखवलं नाही. हो, महालामध्ये अशीच परिस्थिती जन्माला घातली की ज्याच्याकडून म्हणजे जेणेकरून याला दुःख दिसणार नाही, अशीच परिस्थिती. पण काय एक दिवस झालं, तो महालाच्या बाहेर पडला आणि पहिल्यांदी कानावरती किंकाळी पडली, म्हणजे रडणं कानावरती पडलं, वेदना कानावर पडली. आयुष्यात त्यांनी पहिल्यांदी ऐकली होती ती, माहितीच नाही ना. तेव्हा तो हसला आणि ज्याला वेदना होत होती ना तो चिडला. हो, तो चिडला. त्यांनी असं चिडणं कधी पाहिलंच नव्हतं, त्यांनी रडणं कधी पाहिलंच नव्हतं, डोळ्यातनं पाणी आलेलं त्यांनी कधी पाहिलंच नव्हतं. आणि त्यांनी विचारलं की हे काय आहे? तो म्हटला ही वेदना आहे, हे दुःख आहे, दुःख आहे. म्हटलं म्हणजे काय असतं? म्हटलं ज्याला सुख उपभोगता येतं ना, म्हटलं त्याला वेदना माहिती असली तरच सुखाचा अनुभव कळतो. ताटामध्ये नुसतं जर गोड खात बसलात ना तर म्हटलं मजा नाही. त्या गोडाच्या बरोबर जर ताटात तिखट असेल ना, खारट असेल तर गोडाची किंमत वाढते. का? कारण गोडाची किंमत तेव्हाच असते ज्या वेळेला ते सापेक्षतेने गोड आहे. म्हणजे गोडाच्या पाठीवरती तिखट असतं तेव्हा गोडाची किंमत कळते. जर तिखटाचीच माहिती नसेल तर गोडाची किंमत कळायचीच कशी? अगदी तद्वत त्या दिवशी अशोक बाहेर पडला आणि पुढे जाऊन तो गौतम बुद्ध झाला. महाराज म्हणतात असा जो एक आनंद देण्यासाठी समृद्ध आहे, म्हटलं त्याचं ध्यान करा. म्हटलं महाराज फार अवघड आहे. का? कारण म्हटलं एक ठरवता येत नाही हीच दुःखाची बाब जर कुठली असेल तर एक ठरवता येत नाही हीच मोठी बाब आहे. म्हटलं त्याच्यापेक्षा जरा सोपं सांगा. म्हणून महाराजांनी दुसरा पर्याय दिला, ज्या स्मरता मग संकट कैचे, नाम तयाचे गाई, प्राण्या देव गजानन ध्यायी. ज्या स्मरता मग संकट कैचे. जीवनातलं संकट गेलं की शिल्लक काय राहिलं? आपल्या आयुष्यामध्ये संकट आहेत म्हणून तर आपल्या जगण्याला अर्थ आहे, बरोबर.
आयुष्यात संकट आहेत म्हणून जगण्यात अर्थ आहे. संकट संपली की स्थिरता आली ना, स्थिरता आली. भगवंताच्या चरणकमलातनं निघाली आई भगवती गंगा मैया. काय तिला अवदसा आठवली. भगवंताच्या चरणकमलामध्ये आनंद घेत होती, पण जरा चेंज म्हणून त्या भगवंताचं चरण तिने सोडलं. काय तिला अवदसा आठवली असं तीच म्हणते. काय मला अवदसा आठवली. किती आनंदात होते, किती मजेत होते, किती सुखात होते, नो डिस्टर्ब, असं सगळं आयुष्य उपभोगत होते. पण काय मला वाटलं म्हणून मी भगवंताचं चरण सोडलं. याचा परिणाम दगडगोट्यातनं, खाच खळग्यातनं, दऱ्याखोऱ्यातनं, काट्याकुट्यातनं म्हटलं तिला निघावं लागलं. आणि बाहेर पडल्यानंतर जेव्हा हे सगळे बोचायला लागले, त्रास द्यायला लागले, तेव्हा पुन्हा त्या चरणाकडे जावं याच्यासाठी प्रयत्न करायला लागली. पण बाहेर जाता येईल ना, का? कारण एकदा खाली गेलेल्याला परत वरती येता येत नाही. वरनं येणारा त्यांना पुन्हा खाली ढकलत असतो. त्याला खाली ढकलत असतो, त्यामुळे वरती जाता येईना. आणि परिणाम ती अशीच वाहत राहिली संकटांना सामोरं जात. पण एक क्षण असा आला की जिथं गेल्यानंतर संकट संपली होती. त्याचं नाव सागर आहे, त्याचं नाव समुद्र आहे. त्या समुद्राला गेल्यानंतर म्हटलं त्याचं दुःख सरलं होतं, पण संकट राहिलं होतं. कुठलं? अमृतमय असणारी गंगा मृतमय झालेली होती. आजपर्यंत लोकांना जीवन देणारी गंगा आता लोकांना जीवन देणारी नाही, जी न देणारी होती. म्हणजे जगून न देणारी झाली हो. जिचं तीर्थ म्हणून लोक प्राशन करत होते, आज ती गंगा गटार गंगा झाली हो. आज ती गंगा समुद्राला मिळाल्यानंतर खारट झाली, जी पिण्याच्या लायकीची राहिली नाही हो, लायकीची राहिली नाही. महाराज म्हणतात, एक आपलं स्वरूप सोडल्यानंतर जीवाला संकटांना सामोरं जावंच लागतं. आणि या संकटांना सामोरं जाताना तो त्याचा असणारं पण विसरून जातो. लक्षात कसं राहील मला सांगा. तुमची दाढ दुखत असेल तर तुम्हाला देवाला नमस्कार आठवतो का? तुमच्या शरीराचा एखादा प्राणी दुखत असेल, कान म्हणा, डोळा म्हणा, हात म्हणा, पाय म्हणा, काही म्हणा, शरीरातला एखादा पार्ट दुखत असेल तर तुम्ही शांतपणे देवाला नमस्कार करू शकता का? फार अवघड गोष्ट आहे, फार अवघड आहे. विवेकानंदांना 32 रोग होते, 32, एक नाही दोन नाही, 32 व्याधी होत्या. रोग म्हणजे व्याधी होत्या. पण एवढ्या व्याधी असून सुद्धा विवेकानंद समाधी लावू शकत होते. काय अवघड. मला एक व्याधी पुंडलिकावर दारी विठ्ठल, त्याची कल्पना मला सहन होत नाही. पुढचं तर आमची गोष्ट आहे. संकटांची ही मालिका तुमच्या आयुष्यामध्ये जन्माला आल्यापासून मरेस्तवर नवे नवे मेल्यानंतर सुद्धा सुटत नाही. संकट येतातच. आणि ती संकट आल्यानंतर या भगवंताचं दर्शन, त्या भगवंताचं स्मरण कसं शक्य आहे? मग या संकटांमध्ये एक चांगली गोष्ट आहे की ती संकट तुम्हाला भगवंताची आठवण करून देतात. भगवंताची आठवण करून देतात. म्हणून आमच्याकडे म्हणतात, संकट येताच हरिपाठ आणि संकट जाताच हरीकडे पाठ. म्हटलं संकट आहे तोपर्यंत देवाची द्वारी उभाक्षणवरी, आणि संकट गेल्यानंतर कसला हरिपाठ? सगळा हरीकडे पाठच. कसला हरिपाठ? जीवनामध्ये संकट आहेत म्हणून देव आठवतो. संकट गेल्यानंतर देव आठवतोय कशाला? महाराज म्हणून म्हटले, संकट एक चांगली गोष्ट करतात, ती म्हणजे तुम्हाला भगवंताची आठवण करून देतात. आणि जी लोक त्या भगवंताच्या आठवणीमध्ये रमतात, म्हटलं त्यांचं आयुष्यामध्ये कल्याण झालं. कारण स्मरण माणसाला कशाचं होत असतं? श्रीराम. माणसाला स्मरण कशाचं होतं? त्यांनी जोडलेल्या आठवणींचं स्मरण होत असतं. बरोबर ना? माणसाला जे स्मरण होतं ते त्यांनी जोडलेल्या आठवणींचं स्मरण होत असतं. जर आठवणी नसतील तर स्मरण होण्याचं काही कारणच नाही आहे. आपण जे आठवतं ते आपण जवळ केलेलं आठवत असतो. आता आपण आठवा,
की आपण आपल्या आयुष्यामध्ये आठवण कशाची ठेवली आहे. ज्याची आपण आठवण ठेवली आहे म्हटलं तेच आपल्या आयुष्यावरती परिणाम करतं. आपण ज्याची आठवण ठेवली आहे, आपल्या आयुष्याला ऊर्ध्वगती देणं आणि अधोगती देणं हे आपण आठवणीत ठेवलेल्या गोष्टींवरती अवलंबून आहे. रावणाने आणि त्याच्या भावाने बिभीषणाने दोघांनी रामाची आठवण काढली का नाही? स्मरण म्हणजे आठवण. म्हटलं रावणानेही स्मरण ठेवलं आणि बिभीषणानेही स्मरण ठेवलं, दुर्योधनानेही स्मरण ठेवलं आणि धर्मराजानेही स्मरण ठेवलं. स्मरण दोघांनी ठेवलं की हो आहे ना. म्हटलं तर आंधळ्या धृतराष्ट्रानेही ठेवलं आणि त्याचाच भाऊ असणारा विदुर म्हटलं त्यांनी स्मरण ठेवलं. भगवान गोपाळ कृष्ण दोघांच्या स्मरणात होता की प्रभू रामचंद्र दोघांच्या स्मरणात होता. पण रावणाच्या आयुष्यातली संकट वाढत गेली आणि बिभीषणाच्या आयुष्यातली संकट संपली. एक जण दुःखाच्या खाईमध्ये गेला, एक आनंदाच्या सागरामध्ये डुंबला. एकाच्या आयुष्याचा नाश झाला, एकाच्या आयुष्याला मुक्ती प्राप्त झाली, मोक्ष प्राप्त झाला. स्मरण दोघांनी केलं की हो, दोघांनी केलं. दुर्योधनाने केलं पण भीती वाढवत गेला. कंसाने स्मरण केलं की पण भीती वाढवत गेला. आणि तेच नंदाने पण स्मरण केलं पण नंदाचा आनंद वाढत गेला. दोघांचं स्मरण आहे. तुम्ही आठवणीमध्ये काय ठेवता याला फार महत्व आहे. आणि दुर्दैवाने सामान्य माणूस त्याच्या जीवनामध्ये जे आठवणी ठेवतो ना ते चांगलं फार कमी ठेवतो, वाईटच जास्त ठेवतो. हे आमच्याशी तेव्हा कसे वागले होते, मेल्या कशाला लक्षात ठेवतो, झालं गेलं सोडून दे ना. बुवा आता आम्ही सगळं विसरलेलो आहोत असं वाक्य फक्त लोक म्हणतात, पण वेळ आल्यानंतर फणा काढतातच का नाही? शेपटीवरती पाय दिल्यानंतर फणा काढतात का नाही? आम्ही त्यावेळेला सगळं विसरलो असं म्हटलो होतो, याचा अर्थ विसरलेलो नाहीये, आमच्या सगळं लक्षात आहे असं म्हणून फणा काढतो का नाही लगेच? आपण आपल्या आठवणीमध्ये जे ठेवलेलं असतं ना ते जन्मजन्मांतराचं असतं आणि ते व्याधिग्रस्त असतं, लक्षात ठेवा. ते भय वाढवणं, क्रोध वाढवणं, लोभ वाढवणं, जे षडविकारांना पुष्टी देणारं असतं, जे मी लक्षात ठेवलेलं असतं, जे आठवणीत ठेवलेलं असतं. भगवंत किती आठवणीत ठेवला हो, किती ठेवला. जे महाराज नेहमी म्हणतात, लोक देवाच्या दर्शनाला जाण्यासाठी उघड्या डोळ्यातनं घराने निघतात, उघड्या डोळ्यांनी घरातनं निघतात, उघड्या डोळ्यांनी पायात चपला घालतात, उघड्या डोळ्यांनी जिना उतरतात, उघड्या डोळ्यांनी गाडी चालवत देवळाजवळ येतात, उघड्या डोळ्यांनी चपला स्टँडमध्ये ठेवतात, उघड्या डोळ्यांनी पायऱ्या चढतात, उघड्या डोळ्यांनी देवळात येतात, उघड्या डोळ्यांनी देवाजवळ जातात, बंद डोळ्यांनी नमस्कार करतात आणि उघड्या डोळ्यांनी पुन्हा घरी जातात. वास्तविक पाहता जिथं गेल्यानंतर डोळे उघडे असायला पाहिजे तिथं डोळे बंद असतात आणि जिथं डोळे बंद व्हायला पाहिजे तिथं डोळे उघडे असतात ना. माझ्या डोळ्याला मी जास्तीत जास्त जे दाखवतो तेच माझ्या आठवणीमध्ये राहतं का नाही? असं जर असेल तर मी माझ्या डोळ्याला जास्तीत जास्त महाराज दाखवायला पाहिजेत, म्हणजे माझ्या डोळ्यामध्ये डोळे मिटल्यानंतर सुद्धा तेच आठवतील. पाण्याचा रंग बदलायचा असेल तर बादलीवर पाण्यामध्ये थेंबर रंग टाकून चालेल का? याचा अर्थ रंग बदलणार नाही का? बदलणार. पण तो उपयोगात आणायचा असं जर मी म्हणेन तर तो उपयोगात आणता येईल का? महाराज म्हणतात रंग म्हणून जर तो उपयोगात आणायचा असेल तर त्या पाण्यामध्ये रंगही तेवढाच घातला पाहिजे ना, किंबहुना पाण्यापेक्षा रंगच जास्त असला पाहिजे, बरोबर का नाही? तेव्हा तो उपयोगामध्ये येईल. तसं माझ्या आयुष्यामध्ये महाराजांचं असणं हे जास्त असेल तर ते माझ्या आठवणीत येतील आणि ते सोडून जर माझ्या डोक्यामध्ये विषय जास्त असतील तर महाराज म्हणतात विषयच माझ्या आठवणीत येतील, म्हणजे स्मरणात येतील. म्हणून स्मरण देवा, समर्थांचा शब्द आहे, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे,
नामस्मरणे पावावे समाधान श्रीराम. समर्थांनी म्हणून शब्द केला, स्मरण देवाचे करावे, अखंड नाम जपत जावे, नामस्मरणे पावावे समाधान जीवा. जीवाला जर समाधान हवं असेल तर त्यांनी त्याच्या आठवणीमध्ये समाधान देणाराच ठेवायला पाहिजे. पण